श्लोक 24. यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुनः क्रियते बहुलायासन तद्राजसमुदाहृतम्. अर्थ, अहंकारपूर्ण, कामनायुक्त व अनंत धडपडीने युक्त असे जे कर्म केले जाते ते राजस कर्म होय. म्हणजेच आम्ही जे कर्म करू त्यामुळे आम्हाला विविध गोष्टी प्राप्त होतील, त्यामुळे सुख, आराम व भोग मिळतील, मानसन्मान, मोठेपणा मिळेल, अशा फलेच्छेने केले जाणारे कर्म राजस असते, असे भगवंतांचे मत आहे. विवरण: आपल्याकडे 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत आणि ते म्हणजे धर्म, अर्थ, काम व मोक्ष. यापैकी काम या पुरुषार्थातून जे सुख प्राप्त होते तोच जीवनाचा प्रधान हेतू आहे, असे मानून बुद्धिमान मानवाने विषय व इंद्रिय यांच्या संयोगाच्या अनेक तऱ्हा शोधून काढल्या आणि अर्थ व काम या 2 पुरुषार्थाचे साह्याने मानवी जीवनात अनंत कर्मांचा विस्तार सुद्धा केला. साहंकारेण लोकांसमोर एखादी गोष्ट केली की ती लोक पाहतात, तिचे कौतुक करतात. त्यामुळे माणसाचे मनात मी कोणीतरी विशेष आहे असे विचारसुद्धा यायला लागतात आणि यातूनच अहंकार निर्माण होत जातो व मिळालेला मोठेपणा टिकवण्यासाठी ते अभिमानयुक्त लोक आणखी जास्त कर्मे करू लागतात. वा पुन्हा भविष्यात मिळणाऱ्या फलाच्या इच्छेने केले जाते. तसेच वर्तमानात आपण कोणीतरी विशेष आहोत हे दाखविण्यासाठी म्हणजेच अहंकाराने कर्म केले जाते. यापैकी कोणताही एक हेतू असला तरी ते कर्म राजसच ठरते. क्रियते बहुलायास. कोणतेही कर्म करताना माणसाला श्रम हे होतातच, पण ज्याचे मनात शरीर सुखाची व आरामाची इच्छा असते त्यांना काम करताना होणारे शारीरिक श्रमाचे क्लेश अधिक प्रमाणात जाणवतात. मात्र ज्यांना कर्मफलाची इच्छा मुख्यत्वे करून मनात आहे, पण शारीरिक सुख आरामाची त्यांची स्वाभाविक प्रकृती नाही, त्यांना कर्म करून होणाऱ्या श्रमांचे क्लेश वाटत नाही. त्यांचे मनात मिळणारे फळ व फलाचा संग्रह याचीच इच्छा असल्याने त्यांचे लक्ष फक्त त्याकडेच असते. किती मिळाले, किती शिल्लक राहिले असा हिशोब ते सातत्याने करीत राहतात. तद्राज समुदाहृतम. अशा फलेच्छेने, अहंकाराने व परिश्रमपूर्वक केले जाणारे कर्म राजस असते. राजस माणूस आपल्या आवश्यकतेलाच म्हणजेच गरजेला अधिक वाढवितो, त्यामुळे त्याला प्रत्येक गोष्ट जास्त प्रमाणात लागते. त्यासाठी त्याला जास्त परिश्रमसुद्धा करावे लागतात, म्हणजेच तो कर्माचा विस्तार सतत करीत असतो. मनातील आसक्ती त्याला स्वस्थ बसू देत नाही. येथे गरज आणि हाव यांची मर्यादा त्यांना कळत नाही. रजोगुणात अहंभाव महत्त्वाचा असतो, त्यामुळे त्यांच्या कर्मातही तो महत्त्वाचाच असतो. या अहंभावात ज्ञान, अज्ञान, स्वभाव, सुख दुःखाच्या कल्पना हे सारे येते. आपल्या नैसर्गिक इच्छेला हा अहंभाव अनेक रूपे देतो. म्हणजेच तहान लागली तर पाणी हवे ही नैसर्गिक गोष्ट आहे. पण या राजस माणसांनी तहान शमवण्यासाठी अनेक गोष्टी शोधून काढल्या, म्हणजे सरबत, त्याचे अनेक प्रकार, चहा, कॉफी, मद्य यासारखी नानाविध पेय त्यांनी तहान भागवण्यासाठी शोधून काढली. अशा प्रकारे अनेक खाद्यपदार्थ, उपभोगाच्या अनंत वस्तू यांनी शोधून काढून आपल्या कर्माचा अमर्यादपणे विस्तार केला आणि हा अजूनही सातत्याने चालू असलेला आपल्याला अनुभवायला येतो. असा हा राजस कर्ता आहे, असे भगवंतांनी इथे सांगितले आहे.